बावड्या पंचकृषीमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर व डोळे तपासणी शिबिराच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आदरणीय आप्पासाहेबजी जगदाळे, निरविमा सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन सन्माननीय कांतीलाल भाऊ झगडे, अमोलजी मुळे, अनिकेत भैया निंबाळकर, ज्यांनी आता आपल्याला मार्गदर्शन केलं ते विजय बापू घोगरे, अभिजित भैया घोगरे, अरुणजी घोगरे, सचिनजी काटकर, अशोकजी चव्हाण, छगनजी गायकवाड, राहुल दोरकर, राजू माने, अंकुश दोरकर, उपस्थित सगळे माझे तरुण सहकारी, वडीलधारी, भागवत, अंकुश सगळीच. खऱ्या अर्थानं हे साहेब शिबिर आपण जवळ कितवं शिबिर आहे? 9वं शिबिर आहे. आणि हे शिबिर आपण चालू करून मला वाटतं 9 दिवस झालं. आणि आता हे शिबिर इथं संपलं होतं, पण आता साहेब आपण ना इथून पुढे आणखी ही शिबिर आचारसंहिता लागेपर्यंत आपण चालू ठेवू. आणि ही मागचा बॅनर बी आहे, ह्याच्यावर तू तरी चिन्ह दिसतंय, जुनं बॅनर आहे नाही तर व्हायचा गोळ बांधाय पाहिजे बरं का साहेब, तुमचा गैरसमज नसावा, बरोबर आहे का? नाही का ना, बोललेलं बरं जी काय आहे ती स्पष्ट. मी नागेशला म्हणलं होतं बॅनर बदल लवकर लवकर, काय नागेश तुम्ही लावा लावा झालंय लगेच लावा. आणि सुरुवातीला जे चालू केलं होतं तसं हो का, ह्याच्यावर चिन्ह हो बघा इकडे काय खऱ्या अर्थानं नाही सोडलं नाही, पण सांगतोय मी तुम्हाला खऱ्या अर्थानं बरं का. आपण म्हणतो ना आपला अजून विश्वास आहे, खऱ्या अर्थानं हो का. आपण सगळ्यांनी ठरवायचं, आप्पासाहेबांनी पुढाकार घ्यावा, आपण आप्पासाहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहू, बरोबर बरोबर का. आणि सगळ्यांच्या लोकांच्या समक्ष सांगतो, आप्पासाहेबांनी पुढाकार घ्यावा, पहिला झेंडा प्रवीण माने घेईल बस. त्याच्या पलीकडे आणि काही जास्त सांगत नाही. परंतु खऱ्या अर्थानं आपण मानतो लोकांची गोरगरिबाची सेवा हे ईश्वर सेवा असते. आणि ह्या धारणेनं साहेब आपण इंदापूर तालुक्यामध्ये हे 9वं शिबिर आहे. या शिबिरामध्ये आमचे भगिनी, आपल्या वडीलधारी तरुण सहकारी सगळे आले या. आणि आता जर चेअरमन कुठल्याही खासगी हॉस्पिटलला जर डोळं तपासायचं म्हणलं तर मिनिमम तपासणीला सुद्धा डॉक्टरकडे 700-800 रुपये लागतात, नंबर कार्ड आहे. आणि ऑपरेशन जर करायचं म्हणलं तर ऑपरेशनला 35 ते 40 हजार रुपये या ठिकाणी खर्च येतो. आणि ही खर्च येऊ नये म्हणून आपण या ठिकाणी ही शिबिर आयोजित केला. आजच्या या शिबिरामध्ये आपल्याला डोळे तपासले जातील. डोळे तपासल्यानंतर -0.25 ते -3 +0.25 ते +3 अशा प्रकारचे चष्मे आपल्याला इथं मिळणार आहे. त्याची क्वालिटी सुद्धा साहेब चष्म्याची चांगली आहे. काही ठिकाणी शिबिरे होत्या, तपासणी होती, पण चष्मे मिळत नाहीत. परत या म्हणतात, फोन करतो म्हणतात, ऑपरेशनची तारीख देतात, ऑपरेशन होत नाही. इथं असं नाही. शिर्के साहेब 10-11 बावडा निरुवांगी आणि कळम म्हणजे इथली तारीख आहे 10 तारीख 10 तारखेला पुढची 10 नोव्हेंबर 10 नोव्हेंबर. आज किती तारीख? आज आपली पुढच्या महिन्याच्या 10 तारखेला. एवढं लांब होतंय, लांब होतंय. आपलं पळस सगळं रुपये टाकलेत ना आपण. नाही लय लांब होतंय, लवकर घ्यायला पाहिजे हो. एवढं कुठं असतंय ना. या तारखेला, या 10 तारखेला म्हणजे आपलं इथून बावड्यातून नागरिक घेऊन जातील, पुण्याला ऑपरेशन होईल. ऑपरेशन 11 तारखेला होईल आणि 12 तारखेला इथं बस आणून सोडेल. आणि ह्याची कॉस्ट सरकारी हॉस्पिटल नाही, ही खासगी हॉस्पिटल आहे. त्याची लेन्सची क्वालिटी सुद्धा चांगली असते. आणि आपल्याला आपण पाहतो अनेक नागरिक असे आपल्या ह्याच्यामध्ये आहेत की ज्यांना दवाखान्यात जायला म्हणजे निदान करायचं सुद्धा काय राकेश भाऊ या ठिकाणी अडचण असते. आणि जर मोतीबिंदू शस्त्रक्रिया वेळेवर ऑपरेशन या ठिकाणी केलं नाही तर कायमचं अंधत्व या ठिकाणी येऊ शकतं. म्हणून आपण असे शिबिर पूर्ण तालुक्यामध्ये आयोजित केलेली आहेत. या शिबिराचा आपण लाभ घ्यावा. हे शिबिर सायंकाळी 5 वाजेपर्यंत चालू राहील, बरं का. निलेशराव कुठे? आणि इथं भागवतराव, नागेश गायकवाड इथं आहेत. सगळीच तरुण सहकारी इथं आहेत, बापू, अमित भैया.
तर आपण हे शिबिर 5 वाजेपर्यंत चालू ठेवावं. इथनं एकही माणूस जाणार नाही याची आपण या ठिकाणी काळजी घ्यावी अशी विनंती करतो. आणि इथं बाकी चहा पाणी ठेवलेलंच आहे. आणि आता मायानंतर साहेब बोलतलच, परंतु खऱ्या अर्थानं येणाऱ्या काळामध्ये तुमचा आशीर्वाद आप्पासाहेबांवरती, आमच्यावरती असाच आपण ठेवावा. तुमच्या साक्षीने, सगळ्यांच्या साक्षीने सांगतो की तुम्ही दिलेला आशीर्वाद, तुम्ही दिलेलं प्रेम, तुम्ही दिलेला विश्वास आम्ही कदापि तडीस जाऊन देणार नाही. फक्त एकदा विश्वास ठेवून बघा, आम्ही 100% साहेब या ठिकाणी चांगलं काम करतील असा ठामपणे तुम्हाला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला विश्वास देतो. आणि इथं जे भारतीय हॉस्पिटल त्यांचे जे डॉक्टर आहेत, डॉक्टर शिर्के, डॉक्टर तमन्ना मॅडम यांनी वेळ दिला, इथं या ठिकाणी शिबिरासाठी आल्या, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. इथले तरुण सहकारी जे आपले आहेत, नागेश भाऊ गायकवाड, भागवतजी जाधव, आणखी बाकी सगळ्या, अंकुशजी दोरकर आणि या सगळ्या तरुण सहकाऱ्यांनी चांगल्या पद्धतीने नियोजन केलं, त्याबद्दल आभार व्यक्त करतो. निलेशजी रंधवे, छगनजी बनसोडे, बाकी सगळ्या तरुण सहकारी त्यांनी हे शिबिर सक्सेस करण्यासाठी मदत केली, त्यांचाही आभार मानतो. आणि ऊन बी तावाय चांगलं लागलेलं आहे, त्यामुळे आपल्याला जास्त बोलत नाही, फक्त घाई करू नका. डोळे तपासताना जर घाई केली आणि नंबर जर चुकला परत तुम्ही मला शिवे द्याल, त्याला अगोदर चांगलं दिसत, आता दिसा नाही व्यवस्थित, ढकलाढकली करू नका. नंबरची यादी ही दिल्यानंतर इथं तुम्हाला चिठ्ठी मिळाल्यानंतर, इथं चिठ्ठी दिल्यानंतर नंबर देताना घाई करू नका. इथं ज्या नंबर लागलाय त्याचा नंबर चष्मा चेक करून घ्या. आणि 5000 चष्मे आपण आणलेले आहेत. एकही माणूस जर चष्मा कोणाला लागला तर इथनं परत जाणार नाही. परंतु तुम्ही परमेश्वराकडे एवढीच प्रार्थना करू, कुणाला नंबर लागू नये, कुणाचा ऑपरेशनसाठी, मोतीबिंदूसाठी, शस्त्रक्रियेसाठी कुठला नागरिक सापडू नये, अशा प्रकारे मी आपल्याला नंबर पूर्वक विनंती करतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यानंतर पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सन्माननीय आप्पासाहेब जगदाळे आपल्याला संबोधित करतील. प्रवीण भैया माने यांच्या कल्पनेतून या ठिकाणी शिबिर आयोजित केलं आहे. आता मी काही सगळ्यांची नावं घेत नाहीत, प्रवीण भैयांनी घेतलेली सर्व नावं आणि अजून राहिले असतील ते पण सगळे उपस्थित. कारण गडबड काय आहे की घरी आमच्या महिना आहे, मासिक आहे, त्याला जायचंय. मी प्रथमतः या ठिकाणी आलेल्या नागरिकाचं मी मनापासून स्वागत यासाठी करतो की प्रवीण भैयांनी या ठिकाणी जवळजवळ 5000 चष्मे आणले. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण हॉस्पिटलला गेलं तर जवळजवळ हजारोचे रुपये त्या ठिकाणी खर्च करावे लागतात. आणि त्यांनी गेल्या महिन्यापासून हा उपक्रम या तालुक्यामध्ये राबवलेला आहे. आता दृष्टी देण्याचं काम कोण करतंय? प्रवीण भैया. हा, आणि मग दृष्टी दिल्यानंतर आपण काय करायचं हे काम तुम्हाला परत करावं लागेल. विषय या ठिकाणी राजकीय नाही, पण समाजकारण करत असताना मित्रांनो या ठिकाणी सांगू इच्छितो मी, पूर्वीच्या काळामध्ये धान्य वाटपाचे किट सुरुवातीला कोणाचं आलं, दोनदा, दुसऱ्यांदा कोणाला आलं, तिसऱ्यांदा कोणाचं आलं, ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला माहित आहे. या गावामध्ये रेमडेसिवीर काय लोकांना दिली, त्याचे पैसे कोणी घेतले हे सुद्धा तुम्हाला माहित आहे. घेतले का कोणाकडनं पैसे? म्हणजे मेडिकलचे सुद्धा पैसे घेतले नाही. काय काय पट्ट्याने तुम्हाला सांगतो आणले आणि ते विकले, परंतु लोकांना त्या मेडिकलच्या पैशात सुद्धा दिले. तर भविष्य काळामध्ये जर तुम्हाला या ठिकाणी या सुविधा सगळ्या पाहिजे असतील आणि सगळ्या गोष्टी होणार असतील, विश्वासाची माणसं पाहिजे असतील, तर तुम्हाला खऱ्या अर्थानं उद्याच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला आमच्याकडेच पाहावं लागणार. चष्मा दिल्यावर कोणाकडे पाहणार आहे तुम्ही? तर माझी विनंती एवढी राहील की प्रवीण भाईंनी मध्यंतरी काही लग्न केली, आता त्या ठिकाणी तुमच्या होम मिनिस्टरचे कार्यक्रम चालू आहेत. आम्ही पण मध्यंतरी आम्ही शाळेवरचे कार्यक्रम घेतला, पंचमीच्या निमित्तानं आपण हे केलं. पाठीमागेतल्या 15, 20, 25 वर्षापासून इथं शेतकरी काय असतील तर आम्ही जिल्हा बँकेच्या माध्यमातून कुठल्याही शेतकऱ्याची अडचण आम्ही येऊन देत नाही. प्रवीण बी त्या ठिकाणी वेगवेगळे सामूहिक विवाह घेतात, अनेक त्यांच्या दुधाच्या माध्यमातून, त्यांचा व्यवसायाच्या माध्यमातून लोकांना मदत होती. शेवटी निवडणुका येत असतात, जात असतात.
पण मी तर विश्वासाला पात्र राहून सगळ्याचं मी प्रामाणिकपणे काम करत आलोय, परंतु प्रत्येक वेळेस माझ्यावरच अन्याय होते. काय माहित नाही काय जनतेच्या मनात आहे का परमेश्वराच्या मनात आहे. जाऊ द्या, त्याविषयी त्या गोष्टीला काय आधी तर राजकीय व्यासपीठ नाही, परंतु उद्या तुमच्या नजरा माझ्याकडे आहेत की बाबा काय बोलायचं, ह्या तर गोष्टी कळायला पाहिजे. शेवटी आजही आमचा आदरणीय पवारसाहेब सुप्रियाताईवरती पूर्णपणे विश्वास आहे. ज्यांनी तो निर्णय घेतला या तालुक्यातल्या जनतेला तो मान्य नाही, आणि हा निर्णय मान्य नसताना आज त्या ठिकाणी आम्ही एवढा विश्वास तुमच्यावरती ठेवत असताना या ठिकाणी त्यांनी तो निर्णय बदलावा असं आमचं या ठिकाणी सर्वांचं मत आहे. आणि आम्ही परवा बी बसलो, आमच्यापैकी 6 जणांना कुणालाही उमेदवारी द्या म्हणालो, त्या ठिकाणी त्याचा विचार करावा आणि ते करतील अशा अपेक्षा आमची अजूनही हा ठीक आहे. हा ठीक आहे, तर त्या गोष्टी होतील, परंतु आज या ठिकाणी आलाय, आपली चांगली तपासणी करून घ्या. प्रवीण भाई यांनी सांगितलं की जे काही लोक पाठवणार आहे आपण, ज्यांचे ऑपरेशन आहेत त्या लोकांना बी त्या ठिकाणी आमची बी काही त्याच्यामध्ये मदत लागली तर भैया आम्ही बी त्या ठिकाणी करू. शेवटी आरोग्य हा विषय महत्वाचा आहे, आणि आरोग्यासाठी भैया मी तर गेले जवळजवळ 2 वर्ष झालं आरोग्याच्या बाबतीमध्ये मी इंदापूर या ठिकाणी आपण थोडं काहीतरी हॉस्पिटल उभा करावं, सर्वसामान्य लोकांना कमी पैशामध्ये त्या ठिकाणी इलाज व्हावा, यासाठी थोडकी नाही मोठ्या किमतीची जागा आपण तिथं द्यायला तयार आहे, आणि जे आपण देणार आहे कोण तिथं करणार असेल तर त्या ठिकाणी करावी. शेवटी असंही करण्यापेक्षा कुठेतरी पुण्याचं काम असलं पाहिजे. आज हॉस्पिटलमध्ये आम्ही जातो, बऱ्याचशा वेळा तिथं हॉस्पिटलमध्ये अडचणी असतात, आणि आपले बाकीचे आता काही राजकीय विषय नाही, पण पाण्याचे प्रश्न आहेत, बाकीचे सर्व प्रश्न आहेत. ह्या प्रश्नाचं आपण या ठिकाणी नंतर आपण त्या गोष्टी बोलू. पण सहज आज प्रवीण भाई, आता मला सकाळी नागेशचा फोन आला, नागेश म्हणला यायला मला त्या कार्यक्रमाचा विषय होता आणि माझ्या घरी एक मासिक आहे, म्हणलं मी जमलं तर एक 5 मिनिटं येऊन जाईल असं. मी नागेशचं बरं आहे का, सकाळी तुझा फोन माझा बोलला, परत भैयाचाही मला बोलणं झालं, त्या पद्धतीने आज या ठिकाणी आलोय. आपण सर्वांना या ठिकाणी चष्मे व्यवस्थितपणे भैयानं सांगितल्याप्रमाणे चेक करून घ्या, नाहीतर आपासाहेब बोलले, भैया बोलले ना आम्हाला चष्मा चुकीचा दिला, बरोबर असं काय होऊ नये. जरी चुकीचा मिळाला तर ते आपण परत चेंज करून त्या लोकांना त्या देऊया, परंतु जातानाच व्यवस्थित बघून घ्या, उजेडात बघा अंधारात बघा आणि पाहून घ्या. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो.
आज मोफत नेत्रदान शिबिर बावड्यामध्ये तुम्ही घेताय, काय सांगाल? काय आहे, नेहमीच आपण 365 दिवस आपण लोकांमध्ये असतो. लोकांना अनेक अडचणी असतात, काही नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न असतात, काही नागरिकांचे वेगवेगळे सामाजिक प्रश्न असतात. ती डोळ्यासमोर ठेवून आपण प्रतिष्ठानमार्फत आरोग्य शिबिर घेत असतो. असंच मला वाटतं तालुक्यातलं 9वं हे शिबिर आहे. या शिबिरामध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया व डोळे तपासणी आणि चष्मे वाटपासून शिबिर आहे. या शिबिराला आताच उद्घाटन करून गेलेले पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सन्माननीय आप्पासाहेब जगदाळे, बाकी सगळीच गावातील सगळे माझे तरुण सहकारी उपस्थित आहेत. शिबिर आम्ही सुरू केलं, तुम्ही प्रचंड प्रतिसाद तर पाहिलेला आहे. आणि पुन्हा शस्त्रक्रिया असेल तर आम्ही शस्त्रक्रिया करून आणतो, चष्मा कुणाला चष्मा देतो. सामाजिक काम आहे आपलं अखंड चालूच राहणार आहे. थोडंसं भैया राजकीय विचारतोय. आज हर्षवर्धन पाटलांचा पक्षप्रवेश होतोय शरदचंद्र पवार गटात. आपण नाराज आहात काय? आपण त्या कार्यक्रमाला नाही उपस्थित? नाराज नाही, आमचा ही ठरलेला कार्यक्रम होता. बर. त्यामुळे काय होय, त्यामुळे इकडं पण तो पक्षप्रवेशाचा कार्यक्रम करून सुद्धा तुम्हाला इथं येता आला असतं ना. कार्यक्रम कधी संपणार आहे कधी सुरू होणार हीच माहित नाही मला. बर. त्यामुळे इकडे यावं लागलं, कारण की अगोदर आरोग्याचा कार्यक्रम मला महत्वाचा होता. तुम्ही आता बोलताना म्हणाले की या पोस्टरवर तुतारीचं चिन्ह आहे, तर ते आपल्याला परत अडचण येऊ नये. तुम्हाला काय नेमका सूचक इशारा करायचा आहे? मग आम्ही आप्पासाहेबांनी सांगितलं, आदरणीय पवार साहेब, आदरणीय ताई यांनी आणखी कुठलाही निर्णय जाहीर केलेला नाही. दिवाळी कोणाला मिळणार आहे याबद्दल अस्पष्टता आहे, सत्य परिस्थिती आहे. तुम्हाला अजून आशा आहे? आदरणीय साहेब काय निर्णय घेतील, ताई काय निर्णय घेतील, साहेबांनी जर हर्षवर्धन पाटलांनाच उमेदवारी निश्चित केली तर तुमचा काय निर्णय असेल? हे आमच्या हातात काय दावा, जनतेच्या हातात, लोकांच्या कार्यकर्ते आहेत. बर. बरोबर आहे. तर जनतेनं अपक्ष उभा राहावा अशी जर मागणी केली तर आपली काय? नाही, आता बाकी सगळी तरुण सहकारी आदरणीय आप्पासाहेब, बाकी बरेचसे शहा किंवा बाकीची सगळी पक्षातली ज्येष्ठ माणसं किंवा कार्यकर्ते जवळती सगळ्यांना विचारून सगळे मिळून किंवा सगळ्यांचं कोण उभा राहणार आहे काय सगळ्यांची चर्चा करून जनतेने साथ दिली तर इथून पुढे राहणार होता. काय म्हणतात, जनतेने साथ जर दिली तर पुढे तुम्हाला ते आता अनेक बसायचं चर्चा करायची, त्यामुळे आताच कसं बोलणार. बरोबर आहे. सगळे आप्पासाहेब आहेत, बरेचसे सगळी इकडे बसून सगळे ज्येष्ठ माणसं ठरवतील काय करायचं.